मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत उद्याच्या त्या बातमीनं ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे। हो, उद्या निवडणूक आयोगामध्ये फैसला होण्याची शक्यता आहे। धनुष्यबाण नेमका कोणाचा आणि शिवसेना कोणाची? शिंदे आणि ठाकरेंच्यासाठी उद्याचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण अंतिम सुनावणी आता आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोग उद्या शिवसेना हे नाव किंवा धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाला द्यायचं यावर शेवटची सुनावणी घेणार आहे। यापूर्वी तीनदा सुनावणी पार पडली। 30 जानेवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगात याबाबत अंतिम सुनावणी होणार असून याच दिवशी किंवा याच आठवड्यात याबाबतचा निर्णय जाहीर होणार असल्याचं कळतंय। याआधी 20 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना 23 जानेवारीपर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले। महत्त्वाची बाब म्हणजे 23 जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुख पदाचा उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आलाय। सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुद्धा सुनावणी सुरू असून पुढच्या 14 फेब्रुवारीला त्याच्याबद्दलची पुढची सुनावणी होणार आहे। माझे स्पष्ट मत पहिल्या दिवसापासून आहे की शिवसेना हा पक्षाची स्थापना ही माननीय बाळासाहेब ठाकरेंनी केलेली आहे आणि त्यांचा उत्तराधिकारी त्यांनी स्वतःच ठरवला होता आणि ते चिन्ह बाळासाहेबांनी ठरवलं होतं। त्यांचा उत्तराधिकारी कोण आहे हे त्यांनी ठरवलं होतं। त्याच्यामुळे वेगळं कुणाला तरी ते चिन्ह मिळणं हे फारसं योग्य होणार नाही। ज्यांनी पक्ष काढला, ज्यांनी त्यांचा उत्तराधिकारी ठेवला त्यालाच ते चिन्ह मिळालं पाहिजे। मुंबईमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। हजारोंच्या संख्येनं आंदोलनकर्ते या मोर्चात सहभागी झाले। जन आक्रोश मोर्चात उद्धव ठाकरेंवर आंदोलकांनी जोरदार टीका केली। महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये लव जिहाद आणि धर्मांतरणाच्या घटना समोर आल्यानंतर त्या विरोधात कठोर कायदा पारित करण्याची मागणी आंदोलकांनी केली। दरम्यान कायद्याच्या मागणीसाठी आम्ही जन आक्रोश मोर्चा काढला असून भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यात यावं ही आमची मागणी आहे असंही आंदोलकांनी म्हटलंय। दरम्यान यावेळी जन आक्रोश मोर्चात भाजपचे नेते किरीट सोमय्या, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह चित्रा वाघ मोर्चात सहभागी झाल्या। शिवाजी पार्कमधून हा मोर्चा निघाला असून तो एल्फिस्टन इथल्या कामगार कल्याण केंद्रामध्ये त्याचा समारोप झाला। ज्यांना जबरदस्तीने त्यांचं धर्मांतरण त्यांना फूस लावून देणं असे बऱ्याच घटना महाराष्ट्रामध्ये घडतात आणि या परिवारांसाठी आणि या मुलींसाठी राज्यामध्ये तसा कुठला सबळ सक्षम कायदा नाही आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रातही अशा पद्धतीचा कायदा व्हावा ही आमची मागणी आहे। आणि आज तुम्ही लाखोच्या संख्येने जे हिंदू बघताय, मला विश्वास आहे लोकांसाठी लोकाभिमुख असलेलं शिंदे फडणवीसांचं सरकार या मागणीकडे लक्ष देईल। ज्या परिवारातील एक तरुण मुलगी हातची त्यावेळेला बाजूला जाते, घरातून बाहेर पडते, प्रेमात फसवल्या जाते, तुकडे तुकडे केल्या जातात, त्या परिवाराचं दुःख, त्याचा आक्रोश हा समाज व्यक्त करतोय। मोकळी जागा म्हणजे जणू काही एका विशिष्ट समाजाची प्रार्थना स्थळासाठीच आहे असं मानून त्या ठिकाणी अनधिकृत जे होतंय त्या विरोधात मुंबईकरांची भावना आहे। जन हा शब्द त्या ठिकाणी आहे आणि सकल हिंदू समाजच रस्त्यावर उतरलेला आहे। हा काही केवळ भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नाहीये, यामध्ये सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माची लोक एकत्रित आले। काय मागणी आहे? मागणी आहे लव जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा त्या ठिकाणी आणा। काही हिंदू समाजातील मुलींना फूस लावून, प्रलोभन देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांना त्या ठिकाणी धर्मांतर करायला भाग पडतंय। हे चालणार नाही, हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा कायदा आणावा।